नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. आज जायचंय क्लासला, म्हणजे आज मी डेली जायचंय. तर क्लासचा उद्याचा म्हणजे कालचा दिवस एवढा भारी गेला होता माहिती का, खूप भारी गेला होता कालचा दिवस. तर आज जायचंय क्लासला, तर मी रेडी वगैरे झालेलो आहे अँड बसने जावं लागतं. तर ट्रॅफिकमध्ये खूप जास्त बोर होतं. तर आपले ब्लॉग आहे ना खूप जास्त कमी लेंथ येत आहे, कारण त्याचं रिझन असं आहे क्लासची स्टडी वगैरे आता खूप जास्त स्ट्रेस वाढलेला आहे. तर मे बी ब्लॉग 3 ते 4 मिनिटाचेच येतील. तरी पण आपण ट्राय करू तसं ब्लॉग जास्त वाढवायचं. बट तुम्ही नक्की वॉच करा. अँड आहे ना खूप जास्त भारी पण वाटतंय की क्लासला जातोय मी आजकाल. अँड रोज जाऊन यायला जायला भेटते, नाही तर घरी नाही इतकं बोर व्हायचं ना माहिती का. म्हणजे दिवसभर रील्स स्क्रॉल करायचं. आणि आता आहे ना क्लासमध्ये मस्त व्हायची लेक्चर चालू असतात अँड जास्त बोर पण नाही होत, कारण सर्व एसी क्लासरूम आहे. आतापर्यंत आपण त्याच शाळेमध्ये शिकलो आहे, बट चांगली होती ती पण शाळा. अँड हे पण क्लास चांगली, म्हणजे सर्वच क्लास चांगले असतात. बट इथं आहे ना म्हणजे थोडंसं जास्त काही एवढं फील होत नाही. बट आपल्या शाळेमध्ये आहे ना मित्रांसोबत राहण्याची मज्जाच वेगळी होती. बट काय नाही, इथं पण चांगले मित्र भेटलेले आता. म्हणजे मी पहिल्याच दिवशी गेला काल अँड ना सर्वांची मैत्री करून घेतली, म्हणजे एकदम फ्रीली बोलणं चाललं आहे ना, तर मैत्री होऊन गेली. तर खूप जास्त भारी वाटतंय की क्लासला जातोय अँड एक नंबर वाटतंय. तर चला आता आहे ना रेडी वगैरे झालेलं आहे आता मस्तपैकी. आता वाजलेलं आहे सकाळचे 8 अँड 10ला निघतो मी घरून. अँड 10 किंवा 11ला आपले क्लास चालू होता. 11 ते 3:30 पर्यंत क्लासेस असतात. तसं मी क्लासमध्ये म्हणजे एक वेळेस म्हणजे केव्हा तरी ट्राय करेल मी व्लॉग शूट करायचा. बट होणार तर नाही, बट मी ट्राय करून बघेल व्लॉग शूट करायचा क्लासमध्ये. तर चला मग चलो. जात आहे ना 15 मिनिटाचा लेक्चर होता आणि आता ब्रेक भेटलेला आहे. तर आम्ही फिरतो इकडे तिकडे, म्हणजे 15 मिनिटाचा ब्रेक तास होता. तर हा माझा मित्र आहे, नवीन मित्र बघू शकताय, त्याचं नाव आहे नाही. तर चला आता परत क्लासमध्ये जायचं आहे. तर काही जात आहे ना मी बस स्टँडवरून बघू शकतो, इथे जामनेर वाकडे फत्तेपूर गाडी आलेली होती, म्हणजे आमच्या घराकडे जाण्याची होती. आणि मी इतका कन्फ्यूज झालेला होता माहिती काय, गाडीला बघून खूप जास्त कन्फ्यूज होऊन गेला. म्हटलं आली का जाते, म्हणजे असं कन्फ्यूज झाला होता असं अचानकच. तर बट तिथं आता आज आलेली आहे अँड जातोय आता या साईडला. तर बघू म्हटलं इकडे ना मोबाईलच्या ग्लासला टफन पण टाकलं आहे, ते पण बघतो. अँड इकडे काहीतरी स्टिंग वगैरे घेतोय. चलो. अँड क्लास पण भारी झालेली आहे. तर एक नंबर क्लास झालेली अँड भारी एक्सपिरियन्स होता आजचा. चलो. म्हणजे सकाळपासून आहे ना मी जेवणच केलं नाही आहे. सकाळी जेवला होता फक्त घरून यायच्या अगोदर. तर आता आहे ना या ठिकाणी मस्त व्हायची बिर्याणी वगैरे घेऊन घेतो एक अँड मग डायरेक्ट बसमध्ये जातो अँड डायरेक्ट घरी. तर आता आलेलो आहे मी फाट्यावर, कारण ना इथं उतरायचं रिझन असं आहे, कारण ना गावातपर्यंतची गाडी ना एक पण नाही भेटत आहे. म्हणजे भेटली बस स्टँडवरून ती ना एक ते म्हणजे संध्याकाळी 5 वाजता असते आणि माझी क्लास आहे ना 3:30ला सुटते. मग गाडीसाठी खूप जास्त थांबावं लागतं जामनेरमध्येच. तर मग मी काही विचार केला नाही, डायरेक्ट फाट्यावरून घेऊन गेला. बट तिथं आल्यावर खूप जास्त प्रॉब्लेम होता, पायीच जावं लागतं घरापर्यंत. तर आता घरापर्यंत पूर्णपणे पायी जावं लागेल. कोणी गाडी आली ओळखीची वगैरे तर जाऊ गाडीवर, नाही तर पायी जायचं आहे. अँड ना आजचे म्हणजे लेक्चर पण खूप भारी झालेले अँड खूप भारी वाटलं. लेक्चर वगैरे सर्व अटेंड केलं, एक नंबर झालेलं आहे सर्व. एवढं जिवार येत आहे माहिती का या रस्त्यानं चालणं. खूप खराब रस्ता आहे अँड चालणं पण खूप जास्त जिवार येत आहे. खरं ना आधीच जामनेरमध्ये फिरून फिरून पाय दुखून जात आहे अँड ह्या रस्त्यावर परत चालत जाणं म्हणजे खूप जास्त जिवार येतं आहे. तर मी काय करणार माहिती का, महिंद्रा केमिस्ट्रीचे क्लास माझे 11 ते 3:30 आहे ना, तर ते पण असं देणार आहे. अँड कोणतरी म्हणजे प्रायमरी क्लास लावून घेणे एखादी MSCIT वगैरे. अँड मग तो टाईम आणि हा टाईम कवर करत जाईन बरोबर. आणि मग क्लास करत जाईन, म्हणजे 4 ते 5 ते क्लास लावून घेईन बरोबर. 5 ते 6ची गाडी बरोबर गावातल्या गाडीने जायला भेटेल. मग पाठवून आपण यायचं पण काम नाही पडणार. तर आता जातोय मस्तपैकी घराकडे. तर चला. अँड ना अशा म्हणजे एकटं जात असलं ना आपण रस्त्यानं कोणी नसलं ना, तर सर्वात बेस्ट ऑप्शन काय आपल्याकडे, रील्स स्क्रॉल करत करत जायचं रस्त्यानं. इंस्टाग्रामच्या रील चालू करून द्यायच्या. टाईम केव्हा जातो ते कळत नाही आणि मी पण ते आता तेच करतो. तर आता आलेलो आहे फायनली घरी अँड आहे ना इतकं जास्त जिवार आलं माहिती का फाट्यावरून चालत चालत आहे ना. खूप म्हणजे खूप जास्त जिवार आलं अँड आहे ना खूप म्हणजे एकदम
म्हणजे असं म्हणजे मी फर्स्ट टाईम आहे ना म्हणजे आलेला होता तर फाट्यावरून चालत, तर आहे ना खूप जास्त एकदम बोरिंग पण फील झालं. म्हणजे मी आधी ना पहिले ज्या दुसऱ्या शाळेत होता ना तेव्हा पण एवढं चालत नाही आलेलं आहे, म्हणजे तेव्हा मी चालत आलेलोच नाही आहे. अँड आज इतकं जास्त जीवावर आलं ना, म्हणजे चालून चालून खूप जास्त पाय पण दुखून गेले. अँड जामनेरमध्ये तर चालावं लागतं, बट मित्र असतो सोबत तर मित्राची गाडी असते, तर आता काही चालायचं म्हणजे चालत जायचं काम नाही करत. माझं सर्वात जास्त आहे ना चालायला आहे ना खूप जास्त जीवावर येतं अँड तेच करावं लागतंय. तर आहे ना आता आहे ना मस्तपैकी MSCIT वगैरे कोणती प्रायमरी क्लासेस लावून घ्यावं लागेल अँड मग तिथं जावं लागेल. मग तो टाईम आणि हा टाईम मॅनेज करून घेईल मी. मग बरोबर संध्याकाळची 5 किंवा 5:30ची गाडी असते अँड ती गावापर्यंत असते. मग त्याच गाडीनं गावात येत जाईल. कारण ना असं म्हणजे असं फाट्यावरून आलं ना खूप जास्त चालत यावं लागतं आणि खूप जास्त जीवावर पण येऊन जातं. म्हणून ना आता तोच एक ऑप्शन दिसतोय. अँड आता मस्तपैकी घरी आलेलो आहे अँड आहे ना फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सचं आहे ना आता स्टडी वगैरे करावं लागेल. कारण ना 10वीचं बोर्ड संपलं तेव्हापासून मी स्टडी टेबलच बघितलेलं नव्हता. आता आहे ना स्टडी टेबल वगैरे मांडून घेतो चांगला. कारण आहे ना तर आजपासून रोज डेली स्टडी करायची आणि ब्लॉग पण कमी कमी येत जातील. मग त्याचं रिझन असं आहे की ना स्टडी वगैरे खूप जास्त लोड पण वाढलेला आहे. अँड मी ना आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला पूर्ण आपली क्लासरूम दाखवली नाही, बट मिनी ब्लॉगमध्ये ना मी क्लासरूम वगैरे दाखवलेली. अँड मिनी ब्लॉग आहे ना नक्की बघून घ्या आपल्या इंस्टा आयडीवर अँड यश द ब्लॉग्स मिनी ब्लॉग चॅनलवर. तर चला आता स्टडी वगैरे करून घेतो मस्तपैकी. अँड तर आहे ना कालचा ब्लॉग आहे ना एवढं म्हणजे एवढं घाईमध्ये आलेलं आहे ना, रोजच घाई चालू आहे. आहे ना म्हणजे 2 ते 3 तास स्टडी करतोय मी आज, म्हणजे डेलीची 3 ते 4 तास स्टडी होते. अँड एडिटिंग करायला पण टाईम भेटत नाही. अजून पण कालच्या ब्लॉगची एडिटिंग झाली नाही. म्हणजे जेव्हा आहे ना माझं ते क्लास नव्हते ना तेव्हा आहे ना मी लगेच एडिटिंग करून घ्यायचं रात्री. पण आता कालच्या पण ब्लॉगची एडिटिंग झाली नाही आणि आता आजच्या ब्लॉगची पण सुरुवात झाली नाही. तर हा ब्लॉग आधी एंड करावा लागेल, कारण हा ब्लॉग एंड करणंच मी विसरून गेला होता. आणि आता हा ब्लॉग एंड करून घेतो. मग उद्या म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे ना दुसऱ्या म्हणजे कालच्या ब्लॉगच्या दुसऱ्या दिवसाचा तो ब्लॉग आज स्टार्ट करतो. तर आय होप गाईज ब्लॉग आवडत लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.